नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज करत असताना एक हमीपत्र तुम्हाला अपलोड करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। ते हमीपत्र जर तुम्ही व्यवस्थित भरले नाही तर तुमचा अर्ज हा मंजूर होणार नाही, तर तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये पडणार आहे। लक्षपूर्वक ही माहिती समजून घ्या। कोणत्या ठिकाणी टिक करायचं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज हे अर्जदाराचे हमीपत्र आहे। तर इथे पहा, मी घोषित करते की या ठिकाणी एक टिक देण्यात आलेली आहे की अशी खून करा। तर इथे पहा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही, तर या ठिकाणी तुम्हाला टिक करायचे आहे। त्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे व केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी, या ठिकाणी सुद्धा टिक करायचे आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। नंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न हे 2.5 लाखपेक्षा कमी आहे, या ठिकाणी सुद्धा टिक करायचे आहे। त्यानंतर मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही, येथे सुद्धा तुम्हाला एक अशी टिकची खूण करायची आहे। त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, संचालक नाहीत, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टिक करायचे आहे। त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत, या ठिकाणी सुद्धा टिक करायचे आहे। माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही, एकापेक्षा जास्त जर का महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर या ठिकाणी टिक करायची आहे, आणि एकापेक्षा जास्त महिलेने इथे लाभ घेतलेला असेल तर टिक करायची नाही। मी वरील घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरण नंतर माझा आधार क्रमांक हा बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे। त्यानंतर इथे खाली देण्यात आलेले आहे की अर्जदाराची सही व नाव, या ठिकाणी अर्जदाराची सही करायची आहे आणि अंगठा असेल तर या ठिकाणी अंगठा द्यायचा आहे। त्यानंतर इथे आपले स्थळ टाकायचे आहे, दिनांक टाकायचे आहे आणि अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर तुम्हाला SMS एक येईल, त्या SMSद्वारे तुम्हाला इथे कळवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, असे हे हमीपत्र आहे। हे हमीपत्र भरताना तुम्ही यशस्वीरित्या या ठिकाणी टिक करायचे आहे। तर हे हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, टेलिग्रामवरती हे हमीपत्र तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।